धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली आठवडाभरामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने कमी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। धाराशिवमध्ये लहान मोठे जी धरणं आहेत त्याची पाणी पातळी आता फार कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण आता भूम तालुक्यातील एका मध्यम प्रकल्पाच्या वरती आहोत आणि या ठिकाणी या प्रकल्पावरून या ठिकाणच्या काही गावांना आणि सिंचनासाठी पाणी वापर होतो। मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या आठवड्यामध्ये उन्हाची लाट असल्यामुळे जवळजवळ टेम्परेचर जी आहे ती 40-41च्या आसपास आल्याने पाणीसाठा जी आहे ती कमी झालेला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय। महत्त्वाचं म्हणजे आता जिल्ह्यामध्ये 34% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली आठवडाभरात जसं टेम्परेचर वाढलेलं आहे त्या दिवसापासून आतापर्यंत 3 ते 4% पाणीसाठा जी आहे ती कमी झालेला आहे। त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या दिवसात पाणी टंचाई निर्माण होणार का हा प्रश्न निर्माण झालाय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।